आणि त्यामुळं बरीचशी लोक इथे येण्यापासून थांबलेली आहेत. परंतु जे कोणी आलेत हे यांना मी खरंच धन्यवाद देतो. आणि ही पोस्ट त्यांनी रात्री जर टाकली असती तर आजचा हा मेळावा किंवा आंदोलन आम्ही रद्द केलं असतं. मी आज या विषयाची बातमी टाकलेली आहे, ती बातमी मला रात्री थांबवता आली असती. मी सकाळी पोस्ट टाकली की हे आंदोलन होणारच आहे, ही आम्ही रद्द केलं असतं आणि आम्ही तुम्हाला सर्व सहकार्य केलं असतं. मी गेली 40-42 नीट कान ठेवून ऐका. पोलीस कर्मचाऱ्यांना तुमचे साहेब कुठे ते माने साहेब या पुढे येऊन ऐका. मी 40-42 वर्षे बातमीदारी करतो. 42 वर्षात इथं अधिकारी होते का नव्हते? होते ना अधिकारी. एकाही अधिकाऱ्याला विचारा एमजी शेलार काय आहे आणि कसं आहे. मग ते जर तुम्हाला 2 अधिकाऱ्यांनी जरी माझी तक्रार केली असेल, मी माझी बातमीदारी उद्यापासून थांबवल. आणि हे असं असताना तुम्ही आम्हाला असं का समजता? आम्ही सगळं सहकार्य करू. मध्ये इथं दगडफेक झाली, इथं जाळपोळ झाली, आम्ही पोलिसांना सहकार्य केलं. त्यावेळेस मला अधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं माझं. मग देशमुख साहेब आत्ताच का अशी भूमिका घेतात? आम्ही हे बघा, आम्ही जे विचारू तेवढंच आम्हाला बोला. आम्ही वेगळं विचारणार नाही, आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही. आम्ही पहिलं आमचं कर्तव्य पोलिसांना सहकार्य करण्याचंच असेल. आणि आम्ही त्यांना म्हणलं की तुम्ही ही पोस्ट टाकायला पाहिजे होती. त्यानंतर मी देळस साहेबांनाही बोललो, देशमुख साहेबांना बोललो पोस्ट टाका. मग ही पोस्ट कुणी टाकली? गोपनीय माणसांनी टाकली, गोपनीय पोलीस कुतवल साहेबांनी. मग देशमुख साहेबांना काय झालं पोस्ट टाकायला? देळस साहेबांना काय झालं का? त्यांना कळत नाही का या गोष्टी? मग हे असं करतात. त्यामुळं काय होतं, मग आमचा थोडासा गैरसमज होतो. असं करू नका. तो सापडला, आम्हालाही आनंद वाटतो. आणि या पुढच्या काळात त्यालाही फार त्रास देण्यात येऊ नये. त्याची जी मानसिकता झाली, या मानसिकतेमुळे त्यांनी जो निर्णय घेतला हा त्याचा निर्णय बरोबर आहे. पहिल्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे, त्याला हजर राहता येत नाही. आणि सतत जर त्याला तो जळगावहून ड्युटीहून आला की त्याला अहिल्यानगरला पाठवताय, अहिल्यानगरहून आला की त्याला औरंगाबादला कुठेतरी पाठवताय. अरे हे चाललंय काय तुमचं? या पोलीस स्टेशनमध्ये जे वसुली कर्मचारी आहेत, वसुली 10-12 असतील, यांना ड्युटीच लागत नाही. शिवाय जे साहेबांच्या मर्जीतले आहेत, माने साहेब तुमच्या काही मर्जीतले असतील, देशमुख साहेबांच्या काही मर्जीतले असतील, यांनाही ड्युटी लागत नाही. मग 20-25 लोकांना जर ड्युटीच लागली नाही, मग रणदिवेसारख्या माणसाला ताण पडतो, त्यांना जो त्रास होतो, अशा अनेक लोकांना त्रास होतो. या पोलीस स्टेशनमध्ये मला 10 ते 12-15 पोलीस कर्मचारी भेटले. हे चाललं, हे गैर आहे आणि हा आम्हालाही त्रास आहे. तिथं तुमच्या अंडरमध्ये काय चालतं आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही कुठल्याही पोलीस कर्मचाऱ्याचं ऐकून बातमी लिहिणार नाही. आम्ही भारतात तुम्हाला सांगू, ही तक्रार आहे, तुम्ही बघा, जरा सोडून टाका. आतल्या गोष्टी बाहेर येऊ नये. झाकली मोठी चांगली असती, 1.25 लाखाचीच असती. अशा पद्धतीने कायम आम्ही सहकार्य करण्याचीच भूमिका जर करत आलो असतो. नाही तुम्ही जर आम्हाला वेगळी वागणूक देत असाल तर आता विकास कदम आणि पंकज दिवारांनी जे सांगितलं, आम्ही ग बसणार नाही. माझं आता 71 वय आहे. काय व्हायचं असेल ते जरूर होईल, पण कुठल्याही अन्यायाला आणि याला आम्ही घाबरणार नाही. तुम्ही आम्हाला डायरेक्ट जरी आमचं एन्काउंटर केलं या ठिकाणी तरी मला फिकीर नाही. माझं जाहीर आव्हान आहे पोलिसांना, तुम्ही ऐकताय का? माने साहेब कुठे? बोलवा देशमुख साहेबांना इथं. माझं आव्हान आहे. मी 42 वर्षे बातमीदारी करतोय आणि या 42 वर्षात एक पत्रकार म्हणून मी कुठे जरी 2 गुंठे खरेदी केली असेल, 2 चाकी नवीन घेतली असेल, मी कुठे माझी प्रॉपर्टी माझ्या बँक खात्यात जर 10,000 जरी असतील तरी तुम्ही चौकशी करा. तुम्हाला अधिकार आहे. तुमची ईडी माझ्या मागे लावा, अनेक तपास यंत्रणा लावा. माझ्या भ्रष्टाचाराची, माझी खंडणी मागण्याची असे काही जर काही प्रकार तुम्हाला आढळले, तुम्ही लगेच सांगा. फक्त माझ्यावर सगळ्या कारवाई करा त्यानुसार. आणि जर माझ्याकडे काहीच सापडलं नसेल, जे माझ्यावर आता कर्ज आहे ते कर्ज ह्या पोलिसांनी यांच्या हप्त्यातून फेडावं. जाहीर आव्हान आहे. म्हणून मी बोलतो, 42 वर्ष का टिकलोय? अनेकांनी प्रयत्न केले माझी बातमीदारी घालवण्याची. यवतला यावं का नाही हा प्रश्न पडायचा, परंतु मी मेलेच जमाय असं समजून मी आजही एकटाच येतो. कुणीही बघावं, माझ्या मागं गाडीवर कुणी नसतं. अनेक जण आहेत,
आणि जरी काय झालं तरी काय फरक आहे. म्हणून माझी साहेबांना विनंती आहे, तुमचा आमचा वाद नाही, माझ्या बांधा शेजारी तुमची जमीन नाही, माझं काय तुम्ही बांध कोरणार नाही, मी तुमचा कोरत नाही. सर्व पोलीस कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही आम्हाला सन्मानाची वागणूक द्या. तुम्ही जर आम्हाला 50% वागणूक चांगली दिली, आम्ही तुम्हाला 100% देऊ. आणि तुम्ही जर आमचा अवमान करत असाल, तुम्ही काही आता पोलीस स्टेशनचे मालक म्हणून आलेले नाहीत, तुम्ही इथं नोकरच आहात. आणि हे तुमचं हे सर्व चालतंय, हे आम्हा जनतेच्या जीवावर चालतंय. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की अजूनही वेळ गेलेली नाही. या ठिकाणी जबाबदार अधिकाऱ्यांनी येऊन रणदिवेचं नेमकं रणदिवे सापडलेत का त्यांनी इथं सांगावं. जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलत नाही. आम्ही पोलिसांच्या मधल्या कुठल्या अधिकाऱ्याचं ऐकायला मोकळे नाही. म्हणून पुन्हा मी विनंती करतो, तुम्ही अजूनही निर्णय घ्या आणि जबाबदार अधिकारी इथं पाठवा आणि त्यांनी आम्हाला सांगावं नेमकं काय झालं. मग आमचा विश्वास पटला, खात्री पटली, आम्ही हे आंदोलन इथं थांबू आणि आम्ही आमचं शांतपणे निघून जाऊ. आम्ही काल आंदोलकाने विनंती केली होती तर आम्हाला जागा करून द्या. त्यांनी मुद्दाम जागा इथं आम्हाला ठेवलीच नाही उभं राहायला. आपल्याला आता इथं उभं राहावं लागतंय. हे अशा गोष्टी हे करत असतात, काही हरकत नाही. पुन्हा सर्वांना विनंती करतो, आपण सर्वजण इथं आलात, चांगल्या प्रकारे आपण बोललात आणि साहेबांनाही विनंती करू की निखिल वागळे रणदिवेबाबत तुम्ही आम्हाला इथं जाहीर सांगावं, तरच आम्ही विश्वास ठेवू. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद. विचार करू शकतो, निश्चितच तात्याच्या तोंडातून देखील आता एक नाव निघलं, निखिल वागळे, की असं नाव निघलं पाहिजे म्हणजे पत्रकारितेमध्ये काम करत असताना. त्यामुळे निश्चितच संवेदनशील पत्रकार आणि संवेदनशील कार्यकर्ता जर असेल तर पोलीस कर्मचारी असू द्या, सर्वसामान्य माणूस असू द्या, त्याच्यावर जर अन्याय अत्याचार झाला तर निश्चितच तो रस्त्यावर आल्याशिवाय राहत नाही. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बारामतीवरून आलेले आमचे मित्र आणि बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय लोंढे साहेब या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्या सारिकाताई भुजबळ देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या देखील यानंतर लोंढे साहेबांनंतर तुम्ही भाषण करा. सारिकाताई नंतर बोलते. सर्व आंबेडकर संघटनेचं मी प्रथमतः मनापासून अभिनंदन करतो की गेले 5-4 दिवसापासून MG शेलारांनी ही बातमी लावून धरली. आपण सर्व दौंड तालुक्यातील पत्रकारांनी बातमी लावून धरली आणि त्या बातमीला आज वाता फुटली आणि हे रणदिवे नावाचे ग्रस्त सापडल्यात असे आज रणदिवे सापडल्यात असं मोबाईलला पोस्ट आली. त्यामुळं हे आंदोलन अतिशय कमी प्रमाणात आहे. जर ही बातमी आली नसती तर या ठिकाणी जागा थांबायला पुरली नसती, तितकं मोठं आंदोलन झालं असतं. तरी मी पोलीस कर्मचाऱ्यांचं मनापासून बारामती तालुक्याच्या वतीनं अभिनंदन करतो की तुमचा कर्मचारी तुम्ही उशिरा का होईना सापडलेला आहे, ते फक्त या लोकांना दाखवून द्या. आणि तुमचं मनापासून कौतुक करतो की तुम्ही पराकाष्ठा केली म्हणूनच हे त्याला यश आलं असं म्हणतं वावगं ठरणार नाही. MG शेलारांनी सांगितल्याप्रमाणे आपण जिथं अन्याय होईल तिथं अन्यायाला वाचा फोडण्याचं काम संघटनेने करावं अशी ही विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद लोंढे साहेब. त्यानंतर सारिकाताई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार, मी जिजाऊ ब्रिगेडचं काम करते, सारिकाताई भुजबळ. गेल्या 4 वर्षापूर्वी माझा आणि माझ्या बहिणीचा वाद झाला होता आणि तो विषय तहसीलदारांपाशी जायला पाहिजे होता. तर माझ्या इथं फौजदारी दाखल करण्यात आली, 5 ते 6 कलमं दाखल करण्यात आली आणि काय झालं की तो बहिणीचा विषय माझा उकळून काढण्यात येतोय आणि मला नाहक म्हणजे शारीरिक मानसिक त्रास होतोय त्याचा. म्हणजे माझ्या मागं दुखणं पण लागलेलं आहे. पोलिसांनी तपास करायचा हा असला कसला, 4 पैसे चिरीमिरीचे घेतले माझ्या बहिणीकडून आणि मी न केलेल्या गुन्ह्यात मला अडकवण्यात आलेलं आहे. आणि दरवेळेस आता सुद्धा बघा नोटीस आलेली मला आणि ह्याला कुणालाच सांगता येणार. म्हणलं काय गुन्हा आहे हा माझ्यावर, तर म्हणतात बारामतीला जा आणि करून आणा, 15 दिवसात मी इथं बसणार. आत्मदानाचा आंदोलनाचा इशारा देते मी इथं सगळ्या पत्रकार बांधवांसमोर.
का माझ्या हा अन्याय आहे? मी सामाजिक सेवा करते म्हणून का? तुमचा विषय नंतर घ्या. ऐका, या ठिकाणी आपण पोलीस कर्मचारी, बेपत्ता पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी आंदोलन करत आहोत आणि सारिकाताईवर जे काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी देखील आपण निश्चितच या ठिकाणी वरिष्ठांची भेट घेऊ. आता आपला विषय चालला आहे निखिल रणदिवे, तर सर्वांना विनंती की आपण त्याच विषयावरती बोलावं. विषयांतर करू नका. काय होतंय, आपला मुख्य विषय आपण निश्चितच ताई तुम्ही कार्यक्रम लावा, आपण सर्व मिळून तो विषय. हां, ठीक आहे चला. आता यानंतर जर कोणाला बोलायचं नसेल तर आपण सर्व या ठिकाणी जसं जागा भेटेल तसं खाली बसूया आणि निवेदन नाही असं आंदोलन चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा